परभणीत महायुतीकडून इफ्तार डिप्लोमसी असं म्हणलं तर ते चूक राहणार नाही, कारण आज अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आला होता आणि यात आज महायुतीकडून सर्वच उमेदवारासहित सर्वच लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजक आमदार बाबाजानी दुराणी आपल्या सोबत आहे। आमदार साहेब, महायुतीच्या उमेदवारांना आज इफ्तारसाठी बोलवण्यात आलंय, मोठ्या संख्येने या ठिकाणी अल्पसंख्याक समाज उपस्थित होता। कसा सिनेरिओ असणार आहे येणाऱ्या निवडणुकीत? नाही, हे इफ्तार पार्टी एक रोजाचा एक मुस्लिम समुदायाचा एक धार्मिक कार्यक्रम असते आणि याचे औचित्य साधून आम्ही सर्व महायुतीचे सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी, आमदार मेघनाथ रेड्डी, आमदार गुप्ते साहेब, आमचे उमेदवार महायुतीचे माधवरावजी जानकर, राजेश विटेकर, आम्ही सर्वांना निमंत्रण दिलं आणि सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झाले। याचा मनापासून आनंद आहे आणि हे इफ्तार पार्टी आम्ही दरवर्षी आयोजित करतो आणि आज हे यावर्षी योगायोग आहे की रमजानच्या महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि हे निवडणुकीमध्ये सर्व हिंदू मुस्लिम बांधवाचा एकतेचा एक प्रतीक असते इफ्तार पार्टी आणि हे निमित्ताने हे जानकर साहेबांच्या उपस्थिती आम्ही याला निमंत्रण दिलं आमचे सर्व आमदार महोदयाला आणि सर्व उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मुस्लिम समाजातर्फे व्यक्त करतो। रमजानचा महिना सुरू आहे, आम्ही काल असं पाहिलं की उपवास तुम्ही वैयक्तिक उपवास तुम्ही ठेवत आहेत, मात्र जानकरांचा प्रचार तरी तुमच्याकडून सुरू आहे। कसं वाटतं जानकरांसाठी किती मोठा आव्हान आहे परभणी लोकसभा? आम्हाला अजिबात जानकर साहेबाबद्दल आव्हान वाटत नाही। एक चांगला मनमिळावू आणि एक चांगला उमेदवार या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे। निश्चितपणे आम्ही अहोरात्र प्रयत्न करून हे एक परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये एक चमत्कार आम्ही घडून आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू। अनेक वर्षापासून हे जागा शिवसेनेची आहे। गेल्या निवडणुकीला सुद्धा राजेश विटेकरचा अत्यल्प मताने पराभव झाला होता, असं काय नाही। आणि हे तुम्हाला ज्या दिवशी हे निकाल येईल त्या दिवशी तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे जागा आम्ही कसे जिंकू आणि महायुतीचे सगळे पदाधिकारी, आमदार, कार्यकर्ते मनापासून कामाला लागलेले आणि मला वाटत नाही की हे निवडणूक आम्हाला जिंकण्यामध्ये कुठेतरी शंका वाटत नाही। रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे माझ्यासोबत आहेत। गुट्टे साहेब, प्रकर्षाने जानकरांना ही जागा सुटावा असं तुमचा पहिल्यापासून संघर्ष सुरू होता, आता जागा जानकरांना सुटली आहे, लोकसभेचा प्रचार सुरू आहे, कशी तयारी आहे तुमची आणि जानकरांसाठी किती मोठं आव्हान आहे परभणी लोकसभा? प्रथम तर मी युतीचं पक्षांच्या सर्वच नेत्यांचं म्हणजे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं मनापासून आम्ही रासपच्या वतीनं आमच्या उमेदवारांना आम्ही आभार व्यक्त करतो आणि दादांचे सगळ्यात जास्त आभार व्यक्त याच्यासाठी करतो की दादांनी आपली जागा आमच्यासाठी सोडली, त्याबद्दल दादाचंही आम्ही मनापासून अभिनंदन करतो। आणि राहिलेली आव्हानाची गोष्ट, आम्हाला हे आव्हान कसल्याच प्रकारचं आव्हान वाटत नाही, कारण काही या खासदारांनी काहीही केलेलं नाही। 10 वर्षे म्हणजे आमदार राहिले, 10 वर्षे आता खासदार आहेत ते, पण या 20 वर्षामध्ये कुठलं एक काम फक्त दाखवावं या खासदारांनी की खूप चांगल्या एखाद्या प्रकारे जनतेसाठी मी काम केलं आहे असं एक काम दाखवावं, असं एक काम दाखवण्यासाठी पण या खासदारांनी काही केलेलं नाही। आणि परभणी हे विधानसभा अस्तित्वात आली तेव्हापासूनचं हा जिल्हा आहे आणि इतक्या वर्षापासून या जिल्ह्यात कसल्या प्रकारचा कुठला रोड नाही, पाण्याची व्यवस्था नाही, म्हणजे इतकी बिकट अवस्था या खासदारामुळे झालेली आहे। त्यामुळे आम्हाला आव्हान कुठलं वाटत नाही आणि आमचा उमेदवार जो आहे, उमेदवाराच्या बाबतीत जर बघितलं तर उमेदवार आमचा म्हणजे कसल्या प्रकारचा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत आणि गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि त्यांचं 40 वर्षापासून हा समाजकारणाचा त्यांनी जे वसा घेतलेला आहे तो व्यवस्थितपणाने पार पाडताना आता त्यांना आम्हाला युती संधी दिली, आम्ही त्या संधीचं निश्चित सोनं करू। आमदार मेघना बोर्डीकर माझ्यासोबत आहेत। दीदी, बोर्डीकर कुटुंबीय फार उत्सुक होते निवडणूक लढवण्यासाठी, मात्र असं पाहिलं की जानकरांना ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून बोर्डीकर कुटुंबीय असो किंबहुना भाजप असो मोठ्या शक्तीनं जानकरांच्या पाठीमागे उभं राहिले। बोर्डीकर साहेब तर कालपासून मागच्या अनेक दिवसापासून प्रचाराला काल मोठी सभा घेतली, किती मोठं आव्हान आहे जानकरांसाठी आणि भाजपकडून काय काय बळ त्यांच्या जानकरांना देण्यात येणार आहे?
आम्ही ह्या निवडणुकीला आव्हान समजत नाही, कारण की परभणी जिल्ह्यातील, परभणी लोकसभेतील जनता ही बंडू जाधव यांना त्यांनी कुठलाही विकास केलेला नाही म्हणून त्यांना बदलण्यासाठी उत्सुक आहे. आणि आम्हा स्वतःला नशीबवान समजतो, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार, की आम्हाला जानकर साहेबांसारखा उमेदवार या ठिकाणी मिळालेला आहे. कारण की ह्या जिल्ह्यातील लोकांना आता कुठल्या जातीपातीवरती राजकारण नाही करायचं आहे, तर विकासावरती, स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःच्या भविष्याचा विचार करून परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे निश्चितच 100% आम्हा सर्वांना खात्री आहे की जानकर साहेब मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. जानकर साहेब, महायुती एकसंघ दिसते, मोठ्या ताकदीने तुमच्या पाठीमाग उभी आहे असंही चित्र सध्या दिसत आहे. इफ्तार पार्टी आज आयोजित करण्यात आली होती, आले काय वाटते, कसं निवडणुकीचा प्रचार सुरू आहे तुमचा? आदरणीय आमचे नेते रामप्रसाद बोर्डीकर, लोणीकर, राजेश विटेकर, मेघना दिदी, गुट्टे, रत्नाकर गुट्टे आणि फड हे जीवाचं रान करून ते काम करतात. मी एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादाचा आभार मानतो. आणि बाबाजानीचं आभार ह्यासाठी मानतो की आज त्यांनी आम्हाला मोठा चान्स इफ्तार पार्टीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम ऐक्याच्या भूमिकेतून जे आज आम्हाला हे दिलं, त्याचा एक मला गर्व आहे. आणि हा आम्ही परभणीच्या विकासासाठी मत मागण्याचा प्रयत्न करतो. आज आमचे आमदार, आमचे सहयोगी पत्र सर्व तन मन धनानं ते बनायला लागलेत कामाला. मला विश्वास आहे की परभणीची जनता मला यश देईल, महायुतीच्या माध्यमातून सर्व मला संधी देतील. 6 दिवस झाले प्रचार करताय तुम्ही, काय परिस्थिती आहे, काय वाटते, काय समस्या आहे परभणीची, परभणीकरांचा प्रतिसाद कसा आहे? काल मी सांगतो की जिंतूर मतदारसंघात गेलतो, रामप्रसाद बोर्डीकर आणि मेघना दिदी होते. कुठल्याही कार्यकर्त्याला गाडी दिली नव्हती, काही दिली नव्हती. बोर्डीकर साहेबांनी फक्त फोन केला. माझ्यावर खरंच प्रेम कोण करते? रामप्रसाद बोर्डीकर. दिदीवर नाही आणि आमच्या बी नाही. एका माणसाला उठवून ते शेलूत आणि जिंतूरला विचारत होते. पदरच्या पैशाने लोक आलते. एक माणूस 5000 मताचा मालक होता, असला माणूस तिथं आलता. व्यापारी आलते, उद्योगपती आलते, डॉक्टर्स, इंजिनियर्स, सामान्य शेतकरी, सर्व घरातील लोक हजर आलते. आम्हाला विश्वास आला की बोर्डीकर साहेब ज्याच्या मागा असतात त्याला गुलाल लागतो. त्यामुळं बोर्डीकर असतील, लोणीकर किंवा राजेश विटेकर, जी मेघना दिदी, गुट्टे साहेब, या साऱ्यांचं मला सहकार्य चांगलं मिळतंय. भारतीय जनता पार्टीचं संघटन चांगलं आहे, राष्ट्रवादीची ताकद मजबूत आहे, शिंदे साहेबाचा मला आशीर्वाद आहे आणि राष्ट्रपती साथ असल्यामुळं माझा विजय निश्चित आहे. विटेकरजी, काय सांगाल, किती मोठा विजय असणार आहे महादेव जानकरांचा परभणी लोकसभेत? या निवडणुकीमध्ये महादेवजी जानकर साहेबांचा भूतपूर्व भविष्य असा विजय होणार आहे. अत्यंत प्रचंड मताने महादेवजी जानकर साहेब या लोकसभेला आमच्या परभणीचे सांसद, खासदार म्हणून निवडून जातील. तर एकूणच महायुती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महादेव जानकर यांच्यासोबत उभी आहे असं चित्र या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं उपस्थित दिसून येत आहे. तर येणाऱ्या दिवसात महादेव जानकरांचा प्रचार कितपत पुढे जाणार आहे हेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.